येथील 10वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडून श्री माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांचे NBW वॉरंट प्राप्त झालेले आहे। त्याच्या बजावणीकरता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाची टीम मुंबईकरता रवाना होत आहे। सर किती अधिकारी याच्यामध्ये आहे, किती कर्मचारी आहे? हे 3 अधिकारी आणि साधारणतः 10 अंमलदारांचा यात समावेश आहे। कशा पद्धतीने पुढची कारवाई होणार आहे सर? कारवाई कशी होईल याची? NBW जे वॉरंट प्राप्त झालेले आहे त्याची बजावणी करण्यात येणार आहे। बरं, आपण लीलावती हॉस्पिटलमध्ये जाता या सगळ्या टीमला घेऊन? हो। बरं, पुढची कारवाई कशी असेल सर? ही कायदेशीर कारवाई कशी? आता गेल्यावर वॉरंटची बजावणी करणार आहे। कोणाच्या नेतृत्वामध्ये ही टीम जाते? कोण? माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशाने नेतृत्वाखाली ही टीम काम करत आहे। थँक्यू। आपण बघतोय नाशिक पोलिसांचं पथक एकीकडे रवाना झालेलं आहे आणि दुसरीकडे मुंबईतून एक मोठी अपडेट येते, ती म्हणजे माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे। अखेर माणिकरावांची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे। काल त्यांचं पद काढून घेण्यात आलेलं होतं, मात्र मंत्रिपद कायम होतं। त्यांच्याकडचा विभाग पोर्टफोलिओ काढून घेण्यात आला होता। क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय त्यांच्याकडे होते, त्याचबरोबर अवकाफ मंत्रालय होतं। ही दोन्ही मंत्रिपदाचा कार्यभार काढून तो अजित पवारांकडे सोपवला होता आणि त्यांच्याकडे फक्त बिनखात्याचं मंत्रिपद होतं। पण आज अखेर राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे आणि अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं कळतंय आणि आता तो राजीनामा फडणवीसांकडे पाठवला आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची अटक आता अटळ मानली जाते। उद्यापर्यंत कदाचित माणिकराव कोकाटेंना अटकेपासून संरक्षण मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र ज्या घडामोडी घडत आहेत त्यानुसार अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला आणि आता तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केल्याचं समजतंय। त्यामुळे माणिकराव कोकाटेंची कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। आता त्यांचं मंत्रिपदाचा राजीनामा रवाना होत आहेत। आपण समोर ही दृश्य बघत आहोत। माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू आहेत आणि दरम्यान पोलिसांची 2 वाहनं ही मुंबईच्या दिशेने आता निघालेली आहेत। दरम्यान आता खरं तर काय पुढची प्रक्रिया राबवली जाते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांविरोधात काल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट हे बजावलेलं होतं आणि त्यांना तात्काळ अटक करा असं म्हटलेलं होतं। मात्र याच वेळी माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांकडून न्यायालयात माहिती देण्यात आली होती की त्यांच्यावरती उपचार हे सुरू आहेत, त्यासोबतच ही अटक वॉरंट जे आहे ते तात्काळ देण्यात येऊ नये अशी देखील त्यांनी विनंती केली होती। मात्र आपण बघितलं तर अटक वॉरंट हे जारी करण्यात आलेलं होतं। त्यानंतर माणिकराव कोकाटे यांच्याकडून उच्च न्यायालयात देखील धाव घेण्यात आली होती, मात्र उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणीसाठी नकार हा दिलेला होता। ही सुनावणी जी आहे ती उद्या खरं तर पार पडणार आहे। त्यामुळे आता उच्च न्यायालयामध्ये नक्की काय घडामोडी घडत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता कोकाटे यांचा राजीनामा अखेर प्राप्त झाला आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या कव्हरिंग लेटरसह हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला। ही दोन्ही पत्र आपण बघतोय। आता हे माणिकराव कोकाटेंचं स्वतःचं राजीनाम्याचं पत्र आहे, स्वतःच्या सहीचं। ते त्यांनी काल अजित पवारांकडे सुपूर्द केलं होतं, मात्र अजित पवारांनी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला नव्हता। पण आज हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं कव्हरिंग लेटर आहे, जे कव्हरिंग लेटरसह त्यांनी तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। माणिकराव कोकाटे यावरचा मजकूर पहा। माणिकराव कोकाटे मंत्री यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय नाशिक यांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान राखून आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला आहे। कंसात त्यांनी असं लिहिलं आहे की प्रत सोबत जोडली आहे, म्हणजे राजीनाम्याची प्रत सोबत जोडली आहे, तरी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात यावा ही विनंती अजित पवारांनी हे पत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे आणि राजीनामा सुपूर्द केला आहे। त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या आता माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती झालेली आहे, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेलेला आहे। मुख्यमंत्री हा राजीनामा स्वीकारतील आणि त्यानंतर माणिकराव कोकाटेंना अटक आजच होणार की उद्या याबद्दलची उत्सुकता मात्र कायम आहे। पण नाशिक पोलिसांचं पथक आत्ताच काही वेळापूर्वी रवाना झालंय। साधारण अंतराचा अंदाज लक्षात घेता 2.5 ते 3 तासात हे पथक मुंबईत दाखल होईल आणि मुंबईत दाखल झाल्यानंतर हे पथक थेट लीलावती रुग्णालयात जाणार आहे। लीलावती रुग्णालयातल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी, डॉक्टर्सशी बोलून माणिकराव कोकाटेंच्या तब्येतीबाबत चौकशी करून त्याबद्दल जर त्यांची खातरजमा झाली तर कदाचित आजच माणिकराव कोकाटेंना अटक होऊ शकते आणि जर डॉक्टरांनी त्यांच्या तब्येतीची माहिती दिल्यानंतर कदाचित त्यांना नजर कैदेतही ठेवलं जाऊ शकतं। हे 2 पर्याय सध्या या प्रकरणात दिसत आहेत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत। सागर, राजीनामा अखेर स्वीकारण्यात आलेला आहे, कव्हरिंग लेटरसह उपमुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलेला आहे। पुढच्या प्रक्रियेसंदर्भात काही अपडेट्स मिळत आहेत का?
माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्याची अधिकृत माहिती आता अजित पवारांनी दिलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की एनडीटीव्ही वारंवार सांगत होते की अजित पवारांकडे कोकाटे राजीनामा झाला आहे आणि मुख्यमंत्री या गोष्टीसाठी आग्रही आहेत. त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. मुळात मुद्दा उपस्थित राहत होता की सरकारी जो कॅबिनेटचा आहे की त्याच्यावर अटक वॉरंट काढलेलं आहे आणि ते आज म्हणजे फरार आहेत असं नाशिक पोलीस जर तिथे पोहोचले कुठेतरी मानवी वाढलं हे स्पष्ट होतं आणि उद्या एखादा मंत्री जर अटक झाला तर मात्र सगळ्यात मोठी नामुष्की झाली कदाचित यामुळेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा पाठवत असल्याचं अजित पवारांनी काही क्षणापूर्वी सोशल मीडियावर ट्विटरद्वारे त्यांनी घोषित केलेली आहे. मुख्यमंत्र्यांची नाराज कुठे ना कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये जी आहे ती पूर्ण भोगावी लागलेली आहे. कोकाटेंनी आधी केलेले वादग्रस्त विधानं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठे ना कुठेतरी कोकाटेंना आता अखेर मंत्रिमंडळातनं बाहेर जावं लागलेलं आहे. आता याच्या पुढचं नाट्यमय घडामोडी पाहाव्या लागणार आहेत की जर नाशिकची टीम जी आहे ती लीलावती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर ना त्यांच्यावर काय नेमकी कारवाई केली जाते का, त्यांना नजरकैदमध्ये ठेवलं जात आहे का, अशा वेगवेगळ्या घडामोडींचा घडण्याची शक्यता नाशिकची नाही आणि यामुळे ती काय अजित पवारांनी सुद्धा राजीनामा घेत असल्याचं अधिकृतरित्या सांगितलेलं आहे. अजित पवारांच्या वतीने वारंवार प्रयत्न केले जात होते कुठे ना कुठेतरी कोकाटेंना वाचवण्याचे, पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातीर अखेर राजीनामा झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. अगदी धन्यवाद राहुल सागर दिलेल्या अपडेट्स बद्दल. आपण बघतोय की हा राजीनामा अखेर मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलेला आहे आणि तांत्रिकदृष्ट्या हा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. शशिकांत शिंदे आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी आहेत. शशिकांत शिंदेजी, आपण बघताय सरकारमध्ये काय सगळं सुरू आहे, यावर आपली पहिली प्रतिक्रिया काय? नाही, मी कालच सांगितलं होतं की ज्या वेळेला एखाद्या वेळेला असा निर्णय कोर्टाचा होतो तेव्हा यामध्ये झालेल्या पूर्वीच्या परंपरेप्रमाणे ज्या सुनील केदारने राजीनामा दिला, राहुल गांधींना त्या ठिकाणी हे करावं लागलं, राजीनामा द्यावा लागला, त्याप्रमाणे यांचा पण राजीनामा घेणं अपेक्षित होतं. परंतु तो घेण्यासाठी विलंब लागला. त्यामुळे खरं म्हटलं तर सरकारची धोरणं रॉंग बॉक्समध्ये गेली होती. काही का होईना पण अजितदादांनी या ठिकाणी पुढाकार घेतला, मुख्यमंत्र्यांकडे तो राजीनामा पाठवला असेल. पण ते करताना कालच सांगितलं होतं की जोपर्यंत ते निर्दोष होत नाही तोपर्यंत तुम्ही राजीनामा स्वीकारून ठेवा आणि तोपर्यंत तुम्ही हेच करू नका ना. आणि नंतर तुम्हाला वाटलं की निर्दोष झाले तर मग परत त्यांना तुम्ही मंत्री करा, हे मी कालच सांगितलं होतं. त्याप्रमाणे आज तसं केलं असेल तर मला वाटतं त्याचं स्वागत आहे. धन्यवाद शशिकांत शिंदेजी तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. आपण बघतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची प्रतिक्रिया होती आणि आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत आहेत. सुषमा अंधारेजी, तुम्ही या प्रकरणात सुद्धा याआधी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पण आता अखेर राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. देर आहे दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जाते राजकीय वर्तुळातून. तुमची काय प्रतिक्रिया आहे? राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला? अजून स्वीकारलेला नाहीये, पण अजित पवारांनी आपल्याकडे असलेला राजीनामा त्यांना पाठवलेला आहे. मग मला असं वाटतं की आता चेंडू मुख्यमंत्र्यांच्या गोटात आहे. खरं तर राजीनामा घेण्याचा अधिकार हा पक्षाचा असतो आणि पक्षाने राजीनामा घेतला. मंत्रिमंडळ सुकाणू समितीचा प्रमुख म्हणून मंत्रिमंडळाचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे दिला. आता खरा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या नैतिकतेचा उरतोय की मुख्यमंत्री हा राजीनामा मंजूर का करत नाहीत. मुख्यमंत्र्यांची काय मजबुरी आहे? जर अजितदादाच्या पक्षाच्या आमदाराचा राजीनामा अजितदादांनी स्वीकारून त्यांच्याकडे सुपूर्द केला तर यांना काय प्रॉब्लेम आहे बरं? याचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजी जाणीवपूर्वक हा विषय चिघळत ठेवून चर्चेत ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसला अजून जास्तीत जास्त कसं डॅमेज करता येईल या संदर्भाने विचार करत आहे. सुषमाजी, अजून एक तांत्रिक मुद्दा आता काही वेळापूर्वी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णींनी बोलताना त्या मुद्द्याचा उल्लेख केला. तो मुद्दा असा आहे की एक मंत्री रुग्णालयात दाखल आहे, भले बिनखात्याचा असला तरी तो मंत्रिमंडळाचा प्रतिनिधी म्हणून गणला जाणार आहे आणि अशा मंत्र्याला अटक केली तर ती सरकारची नाचक्की होईल. त्यामुळे नाशिक पोलिसांचं पथक आत्ताच काही वेळापूर्वी एनडीटीव्ही मराठीवर आपण बघितलं की नाशिक पोलिसांचं पथक मुंबईसाठी रवाना झालं आहे आणि पुढचा पेच प्रसंग टाळण्यासाठी, तांत्रिक बाबी टाळण्यासाठी हा राजीनामा नाईलाजास्तव अजित पवारांनी पुढे पाठवला असावा असं बोललं जात आहे. पण या सगळ्या घोळाबद्दल, सरकारच्या या सगळ्या एकूण अप्रोचबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ही सरळ सरळ धुळफेक आहे.
ही जनतेच्या आणि आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे. ऑनरेबल कोर्टाने शुक्रवारी सुनावणी करेल असं सांगितलेलं आहे. शुक्रवारपर्यंत हा वेळ काढूपणा चाललेला आहे. राजीनामा होल्डवर का ठेवावा असा वाटतोय देवेंद्रजींना? म्हणजे याच्यामध्ये की आम्ही तर बघा राजीनामा घेऊन ठेवला होता, पण आता कोर्टाने दिलासा दिला म्हटल्यावर काय, हे अशा पद्धतीने जे एक नौटंकी करण्याचा जो प्रकार चालू आहे, म्हणजे मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर, अशी जर काही धारणा करून लोकांना जर तुम्ही मूर्ख समजत असाल तर असं नाही. कृपया लोकांना गृहीत धरू नका. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला गृहीत धरण्याचा जो गुन्हा करत आहेत तो त्यांनी करू नये. महाराष्ट्राची जनता सुजाण आहे. तुमच्या टॅक्टिस आमच्या चांगल्या लक्षात येत आहेत. धन्यवाद सुषमा अंधारेजी, आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतोय की विरोधी गटाकडनं आता मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. विशेष करून सरकारच्या एकूणच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एकाला एक न्याय आणि विरोधकांना दुसरा न्याय, अशा पद्धतीची टीका आता विरोधकांमधनं सुरू झाली आहे. सूरज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. सूरजजी, अखेर अजित पवारांनी हा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. अजूनही तांत्रिकदृष्ट्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसला तरी सुद्धा अजित पवारांनी तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा झाला असं तांत्रिकदृष्ट्या आपण म्हणू शकतो. पण एकूणच या विलंबाबद्दल आता टीका केली जाते. विशेषतः विरोधकांकडून ही टीका आहे की विरोधकांना एक न्याय दिला जातो. बच्चू कडू असतील किंवा सावनेरचे त्यावेळेचे आमदार सुनील केदार असतील, यांच्यासाठी तातडीनं त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. मात्र सत्ताधारी पक्षाच्या नेत्याला, मंत्री पदावर असलेल्या नेत्याला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं जात आहे. असं मला वाटतं हे जे विधान आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्यामध्ये कायद्यानुसार, संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला दाद मागण्याचा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. आपल्याला जर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये न्याय नाही मिळाला तर आपल्याला संविधानानं हायकोर्टामध्ये न्याय मागण्याची व्यवस्था केलेली आहे. हायकोर्टात दाद नाही भेटली तर आपल्याला सुप्रीम कोर्टात जाऊन आपण न्याय मागू शकतो. हे अशा पद्धतीचं संविधानानं प्रावधान केलेलं असल्यामुळं आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन आपली भूमिका मांडणं, आपल्याकडे असलेले सगळे पुरावे मांडणं, त्यानंतर निकालाचा सन्मान करणं ही आपली न्याय व्यवस्थेनं आपल्यावरती प्रक्रिया राबवलेली आहे. त्या प्रक्रियेच्या अधीन राहूनच आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. आज या ठिकाणी फक्त नैतिकतेच्या आधारावरती यांनी राजीनामा दिलेला आहे. अजून सुद्धा आम्ही कायद्याची लढाई हायकोर्टामध्ये लढू. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की माणिकराव कोकाटे साहेब या संकटातून बाहेर पडतील. सूरज चव्हाणजी, आज NDTV मराठीने सकाळपासून एक बातमी चालवली आणि जी माणिकराव कोकाटेंच्या निकटवर्तीयांकडून मिळालेली बातमी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की माणिकरावांनी अजित पवारांसमोर आपली बाजू मांडताना असं म्हटलं होतं की कनिष्ठ न्यायालयामध्ये आपल्या विरोधातले पुरावे चुकीच्या पद्धतीनं सादर केले गेले, त्यामुळे आपल्याला यामध्ये कन्व्हिक्शन आलं आणि शिक्षा झाली. पण आम्ही उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या पुराव्यांची वेगळ्या पद्धतीनं मांडणी करणार आहोत आणि त्यामुळे आपण माझा राजीनामा घेऊ नये अशा स्वरूपाची मांडणी त्यांनी आपल्या नेतृत्वाकडे केली होती. तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? मला याबाबतची माहिती नाही, परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की पुराव्या मांडत असताना काही आमच्याकडनं चुका नक्की झाल्या असतील आणि आम्ही आमची बाजू उद्या हायकोर्टामध्ये चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मांडू. उद्या माननीय हायकोर्ट सुद्धा आमची बाजू ऐकल्याच्या नंतर आमच्या बाजूने निकाल देईल हा पूर्ण विश्वास आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारावरती आहे. आमच्याकडे जे पुरावे आहेत, आम्हाला जी बाजू मांडायची आहे, उद्या संधी भेटल्याच्या नंतर त्या ठिकाणी नक्की मांडू आणि त्या बाजू मांडल्याच्या नंतर नक्कीच न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे की तो आमच्या बाजूने निकाल देतील. धन्यवाद सूरज चव्हाणजी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण. त्यांनी सुद्धा ही प्रतिक्रिया दिलेली आहे की माणिकराव कोकाटेंचे कनिष्ठ न्यायालयात जे पुरावे मांडले गेले होते ते चुकीच्या पद्धतीनं मांडले गेले होते आणि त्यामुळे उच्च न्यायालयात आम्ही व्यवस्थित ते पुरावे मांडून केस आमच्या बाजूने होईल याची दक्षता घेऊ असं ते म्हणतात. पण आत्ताच्या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय. माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार आहे. नाशिक पोलिसांचं एक पथक, 3 पोलीस अधिकारी आणि 10 पोलीस कर्मचाऱ्यांचं हे पथक, 13 जणांचं पथक आता मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे. काही वेळापूर्वी NDTV मराठीवर आपण त्याची दृश्य पाहिली आणि हे पथक आता कोणत्याही क्षणी मुंबईत धडकेल. साधारण 2.5 ते 3 तासात नाशिक ते मुंबई हा प्रवास अंतर पार करून हे पथक लीलावती रुग्णालयात दाखल होईल आणि त्यानंतर लीलावती रुग्णालयातल्या डॉक्टरसोबत चर्चा करून हे पथक ठरवणार आहे की माणिकराव कोकाटेंना अटक करायची की रुग्णालयात असताना नजर कैदेत ठेवायचं.
याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ऋतिक गणेकवार आपल्यासोबत आहेत. ऋतिक, आता लीलावती बाहेर तू उभा आहेस, लीलावती बाहेर काही हालचाली सुरू झाल्यात का? तिथे काही पोलीस बंदोबस्त किंवा पोलिसांची एखादी तुकडी तैनात आहे का? एकंदरीत आपण बघतो की हालचाली ज्या आहेत त्या आता सुरू झालेल्या आहेत. मात्र लीलावती बाहेर आपण बघतो की काहीसा शुकशुकाट पाहायला मिळतोय. लीलावती रुग्णालयामध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत ते कालपासूनच ॲडमिट आहेत. त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्या टीमकडून की त्यांना उच्च रक्तदाबाचा जो त्रास आहे तो झाला, त्यामुळे एकंदरीत त्यांना या लीलावती रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. 6व्या फ्लोअरवरती 609 क्रमांकाच्या खोलीमध्ये माणिकराव कोकाटे यांच्यावरती सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे. एकंदरीत आपण बघतो की रात्री त्यांना ICUमध्ये देखील ठेवण्यात आलेलं होतं. मात्र दुसरीकडे बघतोय की नाशिकचे जे पोलीस आहेत ते आता त्यांना अटक करण्यासाठी निघालेले आहेत आणि ते जवळपास 4 तासांचा प्रवास करून म्हणजे जवळपास 9 वाजता या ठिकाणी पोहोचतील आणि माणिकराव कोकाटे यांची नक्की त्यांची स्थिती कशी आहे याची तपासणी जी आहे ती डॉक्टरांमार्फत करणार असल्याची माहिती मिळते. जे माणिकराव कोकाटे यांचा जो उपचार जे डॉक्टर करताय त्यांच्याशी चर्चा जी आहे ते पोलीस करतील आणि त्यांचा जो अहवाल आहे, रिपोर्ट जो आहे तो माणिकराव कोकाटे यांचा तो मागतील आणि नक्कीच माणिकराव कोकाटे हे आजारी आहेत का, त्यांचा नक्कीच रक्तदाब हा वाढलेला आहे का, अशा पद्धतीची तपासणी पोलिसांकडून केली जाईल. जर माणिकराव कोकाटे हे जर अटक करण्यासाठी फिट नसतील तर त्यांची अटक ही टळणार आहे. एकंदरीत आपण बघतोय की नाशिकच्या ज्या पोलीस सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगानं ही माहिती मिळते की सुरुवातीला त्यांची जी तपासणी आहे ती केली जाईल. त्यामध्ये जर ते फिट नसतील तर त्यांना अटक केली जाणार नाही. त्याशिवाय या ठिकाणी जे पोलीस आहेत त्यांना तैनात केलं जाईल आणि त्यांच्या खोलीमध्येच जे माणिकराव कोकाटे आहेत ते नजर कैदेमध्ये असतील. या ठिकाणून ते कुठूनही हलू नये, कारण की त्यांच्या नावाचं जे अटक वॉरंट जे आहे ते निघालेलं आहे. पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत त्यांना अटक करावी लागणार आहे. मात्र जर ते स्वस्थ नसतील तर त्यांची अटक ही टळणार आहे. आणि एकंदरीत आपण बघतोय की उद्या या संदर्भातली सुनावणी देखील जस्टिस लड्डा जे आहेत त्यांच्याकडे पार पडणार आहे. तर त्यांच्या वतीनं माणिकराव कोकाटे यांच्या वतीनं त्यांचे वकील जे आहेत अनिकेत निकम या त्यांची बाजू मांडताय. एकंदरीत कालची देखील आपण मेन्शनिंग त्यांचं पाहिलं. मेन्शनिंगमध्ये अनिकेत निकम यांनी असं मांडलेलं होतं की जो हा प्रकार घडलेला आहे याबद्दल तातडीनं सुनावणीची मागणी जी आहे ती अनिकेत निकम यांनी केलेली होती. मात्र अनिकेत निकम यांना न्यायालयाने सांगितलं हे प्रकरण इतकं अर्जन्सीचं नाही आहे, त्यामुळे या प्रकरणी आम्ही सोमवारी सुनावणी ठेवू. मात्र अनिकेत निकम यांनी या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात आणून दिली. या प्रकरणामध्ये माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद देखील जाऊ शकतं, त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते असं पटवून दिल्यानंतर जे जस्टिस लड्डा आहेत त्यांनी या प्रकरणाची सुनावणी उद्या सकाळी ठेवलेली आहे. एकंदरीत जो त्यांच्यावरती निर्णय आलेला आहे शिक्षेचा निर्णय, या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती मिळावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती अनिकेत निकम आपल्या युक्तिवादातून उद्या करणार आहेत. आणि त्यामुळं तोपर्यंत न्यायालय काय निर्णय देतं आणि त्याच अगोदर आता पोलीस देखील निघालेला आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे यांची परिस्थिती या अनुषंगाने आता त्यांना अटक होते का नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण बघतोय की नाशिक पोलिसांचं पथक ऋतिक बाहेर पडलेलं आहे आणि ते आता मुंबईच्या दिशेने रवाना होते. धन्यवाद दिलेल्या अपडेट्सबद्दल. रावसाहेब दानवे बोलतायत, आपण थेट जाऊयात. त्यांनी तो राजीनामा दिलेला आहे. कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही हे आमच्या सरकारनं दाखवून दिलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, त्यांचं नाव काय ते, जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा, नवाब मलिक जेलमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा राजीनामा दिला नव्हता. केजरीवालने सुद्धा जेलमध्ये गेल्यानंतर राजीनामा दिला नव्हता. पण तो आमचा पक्ष हा कायद्यानं चालणारा, कायदे पाळणारा असल्यामुळं आणि कोकाटेने राजीनामा दिला असल्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मुख्यमंत्री लगेच तो मान्य करतील. दादा, आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी देखील रद्द होणार आहे या निमित्ताने, तर त्या ठिकाणची जागा जी रिक्त होईल ती महायुती म्हणून लढली जाईल की भाजप? नक्कीच आतापर्यंत ज्या काही प्रथा, परंपरा मित्र पक्षामध्ये पाळल्या गेल्या, ज्या पक्षाची जागा ती आहे त्याच पक्षाला आतापर्यंत दिला गेलेला आहे. आणि हा निर्णय जेव्हा घेतला जाईल तेव्हा आमचे मित्र पक्ष एकत्र बसून तो निर्णय घेतील. पण दादा, प्रश्न असा पडतो की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा गेला, वेळ गेला, कारण जेव्हा काल परवापासूनच बातमी समोर आली होती राहुल गांधीचा तात्काळ राजीनामा झाला होता, त्यांचं घर खाली करण्यात आलं होतं. राहुल गांधीचा राजीनामा तात्काळ झाला नव्हता, तात्काळ घरही खाली केलं गेलं नव्हतं. त्यांचा काल निकाल झाला, काल ते ऍडमिट झाले. जेव्हा ऍडमिट झाल्याच्या नंतर आज त्यांनी राजीनामा दिला. 1 दिवसात सगळ्या प्रक्रिया घडल्या.
मला असं वाटतं राजीव गांधीच्या एका दिवसात सगळ्या प्रक्रिया घडल्या नव्हत्या. राहुल गांधी साहेब राहुल गांधीच्या एका दिवसात प्रक्रिया घडल्या नव्हत्या. जी काय आता राजीनाम्याची प्रक्रिया झाली ती राजीनामा मान्य होईल आणि मला असं वाटतं की जे झालंय ते नियमाला धरून झालंय. दादा, एक मुद्दा असा आहे की महानगरपालिकांची निवडणूक आहे आणि राज्यामध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येत आहेत. भाजप आपण बघतोय रावसाहेब दानवेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी दाखल नवाब मलिकांचं उदाहरण दिलं, केजरीवालांचं उदाहरण दिलं. हे दोन्ही मंत्रिपदी असताना त्यांनी जेलमध्ये गेल्यानंतर सुद्धा राजीनामा दिला नव्हता. मात्र आपल्या सरकारनं माणिकराव कोकाटेंचा अटकेपूर्वी राजीनामा घेतलेला आणि अशा स्वरूपाचा बचाव त्यांनी किंवा विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. आत्ताच्या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. मुख्यमंत्री कार्यालयातून आता काय नेमकी त्यावर भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल. अर्थात ज्या पद्धतीनं अंदाज व्यक्त केले जात आहेत, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजित पवारांना असा सल्ला दिला होता की कोकाटेंचा राजीनामा तातडीनं घ्या आणि तो निर्णय त्यांनी अजित पवारांवर सोपवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री आता हा राजीनामा आपल्याकडे आल्यानंतर तो स्वीकारतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अजित पवारांनी एक ट्विट केलेलं आहे. आपण ट्विट वाचूया की काय नेमकं ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य, पक्षातील आमचे सहकारी माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा माझ्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत. या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसार हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात आलाय आणि संवैधानिक प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे पाठवण्यात आलाय. लोकशाही मूल्य जपली जातील आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही, त्या दृष्टिकोनातून आम्ही सदैव कार्यतत्पर राहू असंही अजित पवार म्हणतायत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत पुन्हा एकदा आहेत. सागर, या सगळ्या घडामोडी अतिशय वेगवान घडत आहेत. नाशिकचं पथक, पोलिसांचं पथक नाशिकवरून निघतं काय आणि लगेचच हा राजीनामा दिला जातो काय? खरं तर अशी माहिती मिळते की 16 तारखेला माणिकराव कोकाटेंनी हा राजीनामा अजित पवार यांच्याकडे द्यायला हवा होता. मात्र 2 दिवसांचा उशीर झालेला. अखेर 2 दिवसानंतर हा राजीनामा सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे आता तो पाठवण्यात आलेला आहे. या विलंबाबद्दल विरोधक मात्र टीका करतायत. पण खरी माहिती काय की हा राजीनामा नेमका कधी दिला होता माणिकरावांनी? विनोद, NDTVला जी माहिती मिळते त्यानुसार काल सकाळीच ज्यावेळेस अजित पवार यांनी देवगिरी नंतरनं वर्षा या ठिकाणी गेले होते आणि जवळपास 11:30च्या आसपास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी भेट घेतली होती. या एक 10 मिनिटाच्या भेटीमध्येच अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांचा संवाद झाला होता, मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये कोकाटे हे दोषी दिसत आहेत आणि त्यांना राजीनामा देणं हे उचित असेल. आपण राजीनामा त्यांचा मागून घ्यावा, कारण की मित्रपक्षाच्या पार्टीचे प्रमुख आहेत अजित पवार, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कोट्यातनं माणिकराव कोकाटे हे मंत्री करण्यात आलेले आहेत. यामुळे अजित पवारांकडनं तो राजीनामा मागण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. अर्थात या सगळ्या घडामोडीत अजित पवारांचं म्हणणं होतं की माणिकराव कोकाटे हे कोर्टात गेलेले आहेत, हायकोर्टात, आणि तिथे ते नाशिकच्या न्यायालयाने जी दिलेली शिक्षा आहे त्याला स्थगिती मागू पाहत आहेत. त्या संदर्भात जर स्थगिती झाली तर राजीनामा देणं हे फारसं योग्य ठरणार नाही. अर्थात मुख्यमंत्री त्याला फारसे राजी नव्हते. मुख्यमंत्र्यांची नाराजी स्पष्ट होती. दुपारनंतरनं सुद्धा ज्यावेळेस कॅबिनेट बैठक झाली यानंतरनं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे तिघं एकत्रित बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये सुद्धा अजित पवारांवर त्यांचे मित्रपक्ष असणारे दोन्ही म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी देखील तशा स्वरूपाचं चर्चा केली होती की जर कोकाटे हे यांचे दोषी दिसत आहेत तर आत्ता राजीनामा देणं हे योग्य ठरेल. पण अजित पवारांचा आग्रह कोकाटेंच्या बाजूनी खूप होता, समर्थन खूप करत होते. नंतरनं रात्री काल उशिरा ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला अजित पवार आणि सुनील तटकरे गेले होते त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी जो स्पष्ट केलं होतं की कोकाटेंचे खाते जे आहेत ते काढले गेलेले आहेत आणि जे त्यांचा राजीनामा आहे तो सुद्धा तात्काळ दिला जावा.
अर्थात अजित पवारांनी त्यावेळेस स्पष्टीकरण दिलं होतं की माझ्याकडे मी कोकाटेंचा राजीनामा घेतलेला आहे आणि ज्यावेळेस कोर्टाकडनं या संदर्भामध्ये जर दिलासा कोकाटेंना मिळाला नाही हायकोर्टाकडनं, जी केस उद्या आहे, तर त्यानंतरनं आपण तात्काळ राजीनामा आपल्याकडे पाठवतो. पण मुख्यमंत्र्यांची ही नाराजी जवळपास स्पष्ट होती, कारण की राज्यपालांकडे त्यांनी ज्या पद्धतीने पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतरनं त्यांचे खाते देखील काढण्यात आले होते, बिन खात्याचे मंत्री, अशी ज्यावेळेस सार्वजनिक टीका व्हायला लागली होती त्यावेळेस सुद्धा मुख्यमंत्री, याचं प्रमुख कारण म्हणजे की देवेंद्र फडणवीसांच्या खात्यातला एक मंत्री अटक जर होणार असेल तो कॅबिनेट मंत्रिपदावर आहे, तर मात्र फार मोठी नामुष्की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांवर येणार आहे. यामुळेच मुख्यमंत्र्यांचा आग्रह होता की माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा तात्काळ घेतला जावा. अजित पवारांना कन्व्हिन्स करता त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की जर कोर्टाकडनं त्यांना दिलासा मिळतो तर त्यांना परत मंत्रिमंडळामध्ये घेता येणं फारसं काही कठीण नाही आहे. तो फक्त एक औपचारिक सोहळा करून तशा स्वरूपामध्ये भूमिका घेता येईल. पण अजित पवार मात्र स्वतःच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर आज आपणास माहीत आहे की दिवसभराच्या ज्या घडामोडी झाल्या, उद्या परत माणिकराव कोकाटेंची कोर्टासमोर केस आहे. अशा काळात जर नाशिक पोलिसांकडे वॉरंट आहे, नाशिक लीलावतीमध्ये माणिकराव कोकाटे हे ॲडमिट आहेत, तिथे देखील पोलीस गेले नाहीत. त्यांनी जी काही कायदेशीर बाबी केल्या नाहीत की तिथे समजा ते गेले, त्यांनी चौकशी केलेली आहे की खरंच माणिकराव कोकाटेंना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे का, तो कायदेशीर म्हणजे तो मेडिकल बेसवर ग्राउंडवर केलेला आहे का, इतकी सुद्धा चौकशी जर पोलीस करत नसतील तर उद्या कोर्टाकडनं फटकारण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. यामुळेच आज कदाचित नाशिकचे पोलीस हे लीलावती हॉस्पिटलला येत आहेत. ते आता पाहणी करतील, ते तपासतील मेडिकल ग्राउंड रिपोर्ट खराच आहे का, आणि नंतर दुसरीकडे नजरकैद या गोष्टीमध्ये होऊ शकतं. जरी अटक वैद्यकीय मेडिकल बेसवर जरी झाली नाही तर नजरकैद ही गोष्ट पोलिसांच्या वतीने केली जाऊ शकते, कारण की कोर्टामध्ये जर पोलिसांना विचारणा केली, बरोबर, उद्या कोर्टामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतील आणि त्यापासून वाचण्यासाठी कदाचित पोलिसांनी ही आता शेवटच्या क्षणी हालचाल केलेली दिसते. धन्यवाद सागर दिलेल्या अपडेट्सबद्दल. आणि ज्या अर्थी काल सकाळी हा राजीनामा अजित पवारांकडे आला होता तरीसुद्धा जवळपास 48 तास उलटून 48 तास होत आले तरीसुद्धा हा राजीनामा जर मुख्यमंत्र्यांकडे पाठवला नव्हता, याचा अर्थ स्पष्ट आहे की अजित पवारांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या मंत्र्याचा राजीनामा होऊ द्यायचा नव्हता. उद्यापर्यंत न थांबता जर आजच हा राजीनामा पुढे सुपूर्द केला असेल तर नक्कीच पडद्यामागे काहीतरी मोठं घडलं असणार आहे. त्यावर आपली नजर असेल. तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच परत होते. बघत रहा NDTV मराठी.